त्याच्यानंतर अजून एक हा पण क्वेश्चन होता. आता हा अगेन आर्ट अँड कल्चरचा होता. पण मला म्हणजे मी तर बाकीचे ऑप्शन बघितले पण नव्हते. पण मला क्वेश्चन वाचूनच असं वाटलेलं की असेल तर छोलाच असेल, नाही तर कोणीच नसेल. पण तरी पण माझा आता आधीचा एक्सपिरियन्स असा होता की नाही यार, आर्ट अँड कल्चर शुअर नसेल तर उगाच रिस्क नको, कारण रॉंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण अगेन मला असं वाटतं गट फिलिंग माझं मला सांगत होतं की कर जुईली कर हा ऑप्शन, पण मी नाही केला. अगेन मी हा रिव्ह्यूला तर ठेवला होता, पण मी फायनली अटेम्प्ट नाही केला. हा पण केला असता तर बरोबरच आला असता. अजून एक हा होता जिथे मी 50-50 मध्ये आलेले. हा तर मी ऍक्च्युली खरंच करायला पाहिजे होता. आणि माझे युजली मॅपिंगचे कारण येतातच बरोबर. नॉर्मंडी मला माहित होतं फ्रान्समध्ये आहे. सार्डिनिया मी शुअर नव्हते की स्पेन आहे का इटली आहे, पण मला माहित होतं मोस्टली तर इटलीच आहे. मलोर्का बद्दल मी शुअर नव्हते. पण आता हे दोन जर मी एलिमिनेट केलेलं तर अगेन मी परत 50-50 मध्ये आलेलं आणि मी करायला पाहिजे होता, आणि नन आन्सर त्याचा ननच आहे. पण तो पण मी नाही केला. सो इथे अगेन लेसन आहे की तुम्हाला जर खरंच 50-50 मध्ये आला आहात तुम्ही, तर यू शुड अटेम्प्ट दोज क्वेश्चन्स. नाही सोडायला पाहिजे. भाई मी तर करतो. मी तर भाई 50-50 मध्ये आलो, मला समजतच नाही सोडायचा कसा. रादर अनुप नाही आता, आणि रक्षंदा पण ह्याला नंतर सांगेल. रक्षंदा पण जोईली 50-50 मध्ये आली, थांबतच नाही. नाही करत. म्हणून पण ते, आणि ऍक्च्युली त्यांचा एम पण फॉरेस्टचा कट ऑफ काढायचा असतो, त्याच्यामुळे पण ते करावं लागतं, कारण का तिच्या हम्म. एवढी रिस्क घ्यावी लागते.